नमस्कार. नमस्कार. मी सुशील पवार, बायोप्राईम प्रतिनिधी. आज आपण शेखर डोमसे यांच्या मळ्यात आलेलो आहेत. शेखर भाऊ, बायोप्राईम विषयी तुम्ही काय काय प्रोडक्ट वापरलेले बायोप्राईमचे आणि तुम्हाला कसे रिझल्ट मिळालेत याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. कारण काय आहे, तुमच्या परिसरात शिवडी गाव आहे ना? हो, शिवडी, उगाव शिवडी. हां, उगाव शिवडी गाव या परिसरात जर पाहिलं ना तर मला वाटते मोजके एक 10% प्लॉट राहिले असतील. 90% प्लॉट नाही आहे यावर्षी. त्याच्या पाठीमागे तुमची फार मेहनत असणार आहे, तुमची काही अतिरिक्त शेतकरी स्किल असणार आहे. बरोबर. आणि तुम्ही फार शोधून काही नवीन प्रोडक्ट प्रयोग केले यावर्षी, हे पण एक मोठी गोष्ट आहे. कारण यावर्षी लोक आहे ना नवीन प्रोडक्ट प्रेफर नाही करायचे. मालच नाही आहे, परत प्रॉब्लेम्स आहे. आधीचे जे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या जोरावर लोक ते जुने प्रोडक्ट वापरायचे. पण तरी तुम्ही यावर्षी आहे ना नवीन प्रोडक्ट वापरले आणि तुम्हाला रिझल्ट पण त्या मापात एक छानसे भेटलेले आहे आणि तुमची मेहनत पण आहे. जसं पाहता एवढे लांबचे लांब घडं आणि एवढं लोड या गावात तर पाहायला भेटत नाही. तर तुम्ही थोडक्यात तुमचा अनुभव घ्या, सांगा की वरदान आणि 40C वापरल्यामुळे तुम्हाला काय काय फायदे झाले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शेखर रामदास डोमसे, राहणार उगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 9373775050. हा प्लॉट माझा 18 ऑक्टोबरचा प्लॉट असून या प्लॉटमध्ये काय झालं, यावेळेस या प्लॉटमध्ये बरेचसे प्रमाण जिरलेले, तरी पण आपला माल चांगला आला आणि आपण जवळ 17-18 आफ्टर फेलफूट नंतर यांचं बायोप्राईम कंपनीचं 40C हे सीड वापरलं होतं. ॲक्च्युली ते सीड नसू दे, वेगळी टेक्नॉलॉजी आहे. विदाऊट कलरलेस असं सीड पहिल्यांदा पाहिलं आहे मी, आणि ते बी बागासाठी वापरलं. ते मारले असतं मला बागामध्ये पानांमध्ये साईज, पानांचा कलर, काळोखी, गडांची पाकळ्यांची साईज खूप सुंदर वाटली मला. त्यानंतर मी सनबर्निंगमध्ये प्लॉटमध्ये थोडं सनबर्निंग वाढत होता, त्यावेळेस मी यांचं बायोप्राईम कंपनीचं वरदानी प्रोडक्ट वापरलं होतं. त्यावेळेस पण मला लस्टर असं वाटलं की अचानकपणे त्या घडावर मण्यांवरती काहीतरी कोटिंग आलेलं आहे, शुगर कोटिंग. इतकं सुंदर रिपोर्ट आले मला आणि ते माझं बर्निंग पण तो प्लॉट वाचला. वरदानचं जे स्ट्रेसवरती जे काम व्हायला पाहिजेत, जे ताण होतं या वर्षीचं, हो, जैविक असो अजैविक असो, जैविक ताण खूप होतं यावर्षी. 100%. पाऊस खूप झाला, मुळं चॉकअप होते, वेन चॉकअप होते. त्यावेळेस पण तुम्ही वरदान दिले होते. हो, तुम्हाला कॅनोपी मध्ये पत्तीची फ्रेशनेस किंवा एक जैविक घरापासून मुक्त झालं, हा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 100% हे प्रोडक्ट काम या सर्व गोष्टीवरती काम करतं. जैविक अजैविक जो ताण असतो या प्लॉटवरती, या काय झालं, यावर्षी पावसाचं प्रमाण खूप होतं, त्याच्यामुळे मुळी जवळजवळ श्वास गेल्यात मुली चान्स नव्हता. नाक दाबाव, तोंड वगडा अशी गमत होती यावर्षी. तरी पण यावरून जो आपण जे 40Cचं औषध मारलं त्याच्यामुळे जो ट्रेस जो होता गार्डनला आलेला तो पूर्णपणे नाहीसा झाला आणि प्लॉट पहिल्यासारखा काळोखीवर येऊन गेला. आपण पाहू शकता एक एक घड जे आहेत ना ते जवळपास किलोच्या आसपासचे आहेत, काही किलोचे पुढचे पण आहेत. हा जर घड पाहिलं किलोचे पुढचे सुद्धा आहेत आणि एका वेलीवर कमीत कमी 35-40 घड आहेत. बरोबर. यावर्षी जी परिस्थिती आहे 35 ते 40 घड असणं आणि त्याची साईज पण होणं हा फार चॅलेंजिंग पिरियड होतो. तरी सुद्धा तुम्ही चांगली मेहनत घेतली, तुमचे प्रोडक्ट सिलेक्शन चांगले राहिले आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे वरदान आणि 40Cनं एक जादू दाखवले. माझा एक प्रश्न होता की हे तुम्ही जे 40C आणि वर्डंट जे वापरलं ते कोणत्या स्टेजला वापरलं, कसं वापरलं, म्हणजे फवारणी केलीत का ड्रिप वाटे दिलं, आणि काय डोसने दिलं होतं? जर लक्षात असेल किंवा आठवत असेल तर तेवढं फक्त एकदा सांगा. 40C जे प्रोडक्ट आहे मी ते फिलपूट नंतर 18व्या दिवशी मी कजेटमध्ये मारलं होतं. त्याचे रिपोर्ट मला खूप सुंदर आले. आणि वरदान जे होतं ते मी सनबर्निंगच्या पिरियडमध्ये मारलं होतं, साधारणतः 63 to 65 डेजला मारलं होतं मी. ते विदाउट कॉम्बिनेशन न घेता प्लेन वापरलं होतं मी. ते फक्त थोडा जे घेतला होता 10 ppm. ड्रिप वाटे दिलं होतं का स्प्रे? सगळं स्प्रे वाटे झालं होतं. पर डोस पर लिटर 2.5 मिली. धन्यवाद. असंच मेहनत करत राहा आणि नवीन नवीन प्रयोग करा. धन्यवाद सर. थँक्स बायोप्राईम. तुम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का तुम्ही सर्व बायोप्राईमचे प्रोडक्ट सरांनी वापरावे अशी माझी नम्र विनंती. जय हिंद.